तर नमस्कार. तर आता माझ्या गावामध्ये आहे आणि आज माझ्या मोठं ब्लॉगिंगची पहिली सुरुवात करतोय. ओके, सो मला जायचं आहे आता गडहिंग्लजसाठी. तर बाय द वे मी आता हा रोडला आहे तो सोळे रोड आणि मला जायचं आहे बटकनंगल्यावरून. ओके, सो तिथून टर्न मारून आमच्या गावचं हे मंदिर आहे. ओके, तर पहिला ब्लॉग तिथून सुरू करतोय. चला, देवे ही आमच्या गावची कमान आणि इथून वळालो की डायरेक्ट बटकनंगले. आता तसं पाहायला गेलं तर किमान 3 वर्षानंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. मोठं ब्लॉगिंग आतापासून करतोय. याच्या आधी मी ब्लॉग्स बनवत होतो, म्हणजे ब्लॉग्स बऱ्यापैकी व्हायरल पण झालेले आहेत. आपल्या भागातलेच आहेत, कोळिंद्रे, आजरा, गडिंग्लज, चंदगड भागातले. ओके, सो माझं गाव जे आहे ते कोळिंद्रे, म्हणजे आजरा तालुक्यातील कोळिंद्रे. जे आता नवीन व्ह्यूअर्स पाहत असतील त्यांच्यासाठी, इंस्टाग्रामवरती मी अलिप्त होतो बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे 2-3 वर्षापासून. यूट्यूबवरून मी बाजूला होतो आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करायचा प्रयत्न करतोय. ओके, ओके, तर आता मुळात ऊसतोडीचा सुद्धा जो सीझन आहे तो सुरू झालाय. अशी बारकी बारकी पोरं आपल्याला रस्त्यात अडवताना दिसतातच. हे बघा इकडं. ओके, तर मोठं ब्लॉगिंग करायचा उद्देश माझा बऱ्याच दिवसापासून होता, पण काही कारणास्तव करत नव्हतो आणि आता सुरुवात करतोय. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. माझं बोलणं, माझे व्ह्यूज तुम्हाला कसे वाटतात ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यासोबत जर आपल्या आजरा, गडिंग्लज, चंदगड भागातील जर तुम्ही असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की आठवणीने. आणि जी शेजारी बेल आयकॉन येते ती सुद्धा क्लिक करा. आणि कोणते कोणते व्हिडिओज बनवायला पाहिजेत किंवा कोणते कोणते इन्फॉर्मेटिव्ह किंवा महत्त्वाचे अशी ठिकाणं आहेत जी तुम्हाला वाटतात की लोकांसमोर यायला पाहिजेत, तिथले व्हिडिओ बनले पाहिजेत, तर असे सुद्धा ठिकाणं जे असतील ती तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर हे गाव आहे हंदीवाडी, जे माझ्या कोळिंद्रे गावचाच भाग आहे. आणि इथून पुढे 3 किलोमीटरवरती येतं आपलं बटकनंगले आणि तिथून एक 16-17 किलोमीटर गडहिंग्लज आहे. माझ्या गावातून 19 किलोमीटर. तर चला, तसं माझ्या कोळिंद्रे गावामधून मला सुळ्यावरून सुद्धा जाता येतं, पण मला तुम्हाला एक मोठा लॉंग रूट जो आहे जिथे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील अशा दाखवायच्या होत्या, तर त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता माझ्या समोर आहे एक मंदिर, जे काळामादेवी मंदिर आहे बटकनंगल्याचं. इथे प्राचीन पांडवकालीन शिव मंदिर सुद्धा आहे. जर कधी आला तर नक्की भेट द्या. आणि आता मी पोहोचलोय बटकनंगल्यामध्ये. तर हे माझं हायस्कूल आहे 8वी ते 10वी पर्यंतचं, महात्मा फुले हायस्कूल बटकनंगले. आणि हे आहे बटकनंगले. ओके, ओके, तर इथे लागताच आपल्याला आता रस्त्याची कामं पाहायला भेटतात आणि ही कंटिन्यू आहे बरं. गडहिंग्लज पर्यंत जाईपर्यंत पूर्णपणे असे काम आपल्याला पाहायला मिळतात.
तर आता जो समोर सुरू होतोय हा आहे लाकरोडी घाट. एक सेकंड. हो, तर आता जो सुरू होतोय तो आहे लाकूरवाडी घाट. इथे एक लाकूरवाडी नावाचं छोटं गाव आहे आणि हा तिथला घाट. तर बरेचसे ऍक्सिडेंट होतात तिथं, त्यामुळे गाडी थोडीशी सावधानतेने चालवावी लागते आपल्याला. इथे ह्या कॉर्नरला बरेचसे ऍक्सिडेंट झालेत आणि आता सध्या पण झाले, त्याच्या आधी तर खूप डेंजर झालेत. त्यात आता रस्त्याची कामं सुद्धा सुरू केलीत आणि हे खड्डे बघा. आता आपलं आरजे सुमित सारखं गडिंग्लजचे रस्ते पण गेलेत खड्ड्यात. समोर तरी एकदम बेकार अवस्था झाली आहे रस्त्याची. म्हणजे आता डेव्हलपमेंट चालू आहे पण बऱ्यापैकी काय नेमकं नियोजनानं चाललंय तेच काही कळत नाहीये. आता हा डबल रोड होता, त्याला सिंगल केलाय. नो प्रॉब्लेम, डेव्हलपमेंट चालू आहे, आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. फक्त वेळच्या वेळी म्हणजे पुढचा पावसाळा यायच्या आधी हा रस्ता पूर्ण झाला तर खूप बरं होईल. कारण एकदा जर का पाऊस सुरू झाला की साईडचं जे आहे याचा चिखल होऊन किती ऍक्सिडेंट होतील याचा काही नेम नाही. तरी चाललंय बऱ्यापैकी काम. याला इंडिकेटर देखील आहे का? याला इंडिकेटरच नाही, याला कुठल्यात खायला अवघड आहे. तुझ्या नादाला लागलो तर मी इथं राहायचं. इथं आहे लाकूरवाडी. हा होता एक मेन घाट. आता तिथं काम चालू आहे, आता किती दिवसात पूर्ण होतंय काय माहित. इथे डायव्हर्जन दिसतंय. इथं माझी गाडी स्लिप झाली, रात्रीचं काहीच लावलं नव्हतं आणि एक 15-20 दिवसाच्या पाठीमागची गोष्ट आहे. एकदम महाळ वाटतंय. आता ह्याच्या आधी खूप झाडं वगैरे होती साईडवर. गडिंग्लजला जाण्याची जी माझी मजा होती ना तीच गेली पूर्ण. कारण इतका जबरदस्त निसर्गरम्य वातावरण होतं गडिंग्लजला जाण्याचं. म्हणजे ह्या घाटातून ज्यावेळी आपण गडिंग्लजच्या दिशेने निघायचो महागावपर्यंत म्हणा किंवा महागावच्या पुढे जिथं हरळी वगैरे आहे गाव तिथे, तर बऱ्यापैकी झाडं होती, मोठी मोठी खड्डे, आणि ती सर्वच तोडली. आता रस्ता होईल तरी होईल किंवा त्या झाडं तोडली तिथपर्यंत रस्ता जाईल ना जाईल, पण झाडं तोडलेली आहेत. आता काय करणार. आणि बऱ्यापैकी दरवर्षीचा हा ऍक्सिडेंटल झोन आहे. बऱ्यापैकी हा जो आहे तो ऍक्सिडेंटचा झोन आहे. इथं झाडं होती ही पण सर्व तोडली. इतका जबरदस्त इथून जो सीन होता तो होता. आणि आता इथं आपल्याला फक्त काय दिसतंय, मोडकं चालायचंच. काय नाही करू शकत आपण या गोष्टीसाठी. तुम्हाला कसं वाटत होतं किंवा तुम्ही गडिंग्लजच्या कोणत्या कॉलेजमध्ये वगैरे शिकायला होता ते सुद्धा सांगा. हा बाय द वे मी गडिंग्लजला 2-3 वर्ष होतो हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर आता त्याला 7-8 वर्ष झाली. हो, 2016-17च्या दरम्यान. तर आम्ही ह्याच रोडनं जायचो. त्यावेळी पण बऱ्यापैकी रस्ता असेच खड्डे पडलेले असायचे, आता पण तसेच आहेत. आता कित्येक वर्षानंतर हा रस्ता होतोय तर जरा बरं वाटतंय.
आता मेन ऊसाचा सीझन सुरू झाल्यामुळं इथं समोरच हरडीमध्ये साखर कारखाना आहे एक, आणि तिथे सुद्धा ऊसाचे ट्रक वगैरे असतात, ते प्रचंड प्रमाणात येत असतात सतत, त्याच्यामुळे त्याची सुद्धा ॲक्सिडेंट भरपूर होतात आणि आता खड्ड्यातून तर प्रचंड त्रास होतो त्या गोष्टीचा. गाडीचे पार्ट्स आणि माणसाचे मणके मोडून बसायला हा रस्ता मोकळा आहे, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. ओके, तर बऱ्यापैकी आता मी आलेलो आहे महागाव मध्ये. तिथून पुढचा बऱ्यापैकी रस्ता म्हणजे ऑलमोस्ट रस्ता चांगलाच आहे, जिथे खड्डे नाहीत, म्हणजे खड्डे आहेत पण कुठेतरी आता जसं आलो तशा पद्धतीचं काय नाही. आता पहिल्यांदा आपण टाकूया पेट्रोल महागाव मध्ये. तर 200 टाक. तर आता पेट्रोल टाकून आपण निघतोय गडिंग्लजसाठी. इथून 10 किलोमीटर काहीतरी आहे, तर चला. मी ज्यावेळी ब्लॉगिंग सुरू केलं त्यावेळी बऱ्याच जणांची मी ब्लॉग्स पाहत असायचो, ज्याच्यामध्ये ब्लॉगिंगमध्ये जीवनदादाचे JKVचे ब्लॉग्स, त्याच्यानंतर मोटो ब्लॉगिंगमध्ये सुरुवातीचं चॅनल जर कोणाचं पाहिलं असेल तर ते श्रीज एंजल. ओके, तर श्रीदादाचं चॅनल पाहायचो. तेव्हापासूनच मला ब्लॉगिंगची आवड निर्माण झाली होती. त्यावेळी माझा मोबाईल होता सॅमसंग गॅलेक्सी J7. ओके, तर आता मी आलो आहे महागावमधील 5 रस्त्यामध्ये. तर हा 5 रस्त्याचा चौक आहे. ओके, तर 5 रस्ता यासाठी की ते 5 रस्ते एकत्र आलेत म्हणून याचं नाव आहे 5 रस्ता, ऑब्विसली. तर ब्लॉगिंग सुरू केली, त्याच्यानंतर यूट्यूबवरती माझे बऱ्यापैकी 3,500-4,000 हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि अचानक असं काहीतरी झालं की मला नाईलाजानं माझे व्हिडिओज जे आहेत ते बंद करावे लागले. आणि त्याच्यानंतर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड करता करता एक दिवस मला आनंदाची बातमी मिळाली. ती म्हणजे बरेच वर्ष यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करून बरेच वर्ष यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करून माझं चॅनलचं मॉनिटायझेशन झालं 2023 समथिंग काहीतरी, हां 23 साली. मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायचे बंद केले आणि यूट्यूबचा एक क्रायटेरिया होता त्यावेळी की वर्षाच्या 3 व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत वगैरे असे. आणि यूट्यूबचे सतत मला मेल पण यायचे की तुमचे ऑडियन्स तुमचा वाट बघतात आहेत आणि तुम्ही व्हिडिओ अपलोड करा, भलेही ते शॉर्ट असू दे, हां तेच शॉर्ट्स व्हिडिओ असू देत किंवा लॉंग व्हिडिओ असू देत, वडेवर. मग त्याच्यानंतर मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि एक दिवस माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन जे आहे ते उडालं आणि जे डॉलर्स काही होते 100-150 तर ते तिथेच अडकले. आता ज्यावेळी मी पुन्हा असे व्हिडिओ बनवेन आणि पुन्हा माझा यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण होईल, वॉच टाईम वगैरे, तर पुन्हा माझे ते पैसे मला कदाचित मिळू शकतात. आणि ह्या 2-3 वर्षामध्ये यूट्यूबचे गाईडलाईन्स जे आहेत ते बऱ्यापैकी बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. तरीसुद्धा आपलं जे चालतं यूट्यूबचं जे आपलं म्हणजे कामकाज चालतंय ते तुमच्यावर चालतंय.
जर तुम्ही चांगला सपोर्ट केला तर आम्हाला कशाची भीतीची गरज नसते की आपण कॉन्टेंट तयार करतोय आणि अपलोड करतोय. तर बाय आम्ही आमची कामं बघत युट्यूबकडे बघतोय. यूट्यूब सुरुवातीला असं वाटत होतं की पैशासाठीच करायचं यूट्यूब, पण एक वेळ अशी होते की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून ज्यावेळी पैसे मिळायला खूप वेळ जातो त्यावेळी असं वाटतं की यूट्यूब नको, काहीतरी धंदा केलेला म्हणजे कामकाज केलेलं बरं, ज्याच्यामुळे 4 पैसे मिळतील, त्याच्यानंतर फिरायचं. पण हे सगळं करता करता सगळंच राहून जातंय. आणि ही गोष्ट माझ्या 2-3 वर्षाच्या मागे लक्षात आली होती. त्याच्यानंतर मी यूट्यूब बंद केला आणि मग पुन्हा एकदा मी यूट्यूबवरती चालू करतो व्हिडिओज. तर अपेक्षा इतकीच आहे फक्त की तुम्ही माझे व्हिडिओज पाहावेत आणि त्याला शेअर करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला मदत करावी. आणि तुम्हाला म्हटलं तसं तुमच्या इथे जर काही हिस्टॉरिकल काही प्लेसेस असतील तर त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती मी गोळा करून त्या ठिकाणची पूर्ण माहिती यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवायचा प्रयत्न करेन 100%. हा मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो. कारण माझे बरेचसे व्हिडिओ जे हिस्टॉरिकल आहेत, जे माहितीपूर्ण आहेत, तेच व्हिडिओ माझे व्हायरल झाले होते. तर मी आता आलेलो आहे हरळीमध्ये. तर हरळीमध्ये इथं साखर कारखाना आहे आणि तिथे पाहू शकत असाल चिमण्या वगैरे त्याच्या. खूप मोठा कारखाना आहे इथे आणि आजऱ्याचं पण आपला, आणि त्याच्यानंतर बरेचसे आहेत. हे बघा, हाय काय विषय, जागेवरच पलटी झाले बरोबर. आता उसाचा सीझन चालू असल्यामुळे बरेच ऍक्सिडेंट व्हायला सुरू होतात, काय त्याला पर्याय नाही. आणि हा रोड आधी तर म्हणजे आता तर ठीक आहे, थोडासा मोठा गेला. याच्या आधी एकदम छोटा रस्ता होता, त्याच्यात काही शेतकऱ्यांची जी बैल होती, आता नाव काढलं आणि बैलांची गाडी जी ऊस वाहतून येते तर ती आपल्याला समोर पाहायला मिळते बघा. तर अशा गाड्यांमुळे वगैरे बरेचसे ऍक्सिडेंट व्हायचे. बैलाची तरा बघा आता फक्त. बघा मस्त वरती पान वान खाईत चाललंय. आणि मध्ये इकडे आहे इंचनाळचा रोड. हळदीमधून कारखान्यापासून जर पुढे आला तर तुम्ही डाव्या साईडला गेल्यानंतर इंचनाळचं प्राचीन गणपती मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता डिसेंबरचा महिना सुरू आहे तर मस्त थंडीची चाहूल लागलेली आहे. आणि आमच्याकडे ऊसतोडीचे दिवस चालू असतात, धुकं सुरू असतं. त्याच्यामध्ये आपण ऊसाची लावण जी करायला जातो ते सुद्धा आपल्याला एकदम जबरदस्त सिनरी पाहायला मिळतात. तर इथून पुढे मी बऱ्यापैकी तो कंटेंट तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करणार आहे. कारण मला स्वतःला इतकं जबरदस्त वाटतं का, म्हणजे सकाळचं, आता बाहेर मी तर सकाळचं लवकर उठत तर नाही, पण ह्या दिवसामध्ये शेतावर जरी फिरायला जरी गेलं तरी तुमच्या पूर्ण दिवसाचं सार्थक होत आहे. आणि आता मी ज्या रस्त्यावर आहे इथं दोन्ही बाजूला झाडं होती, मी तुम्हाला बोललो तसं पूर्ण कट करून टाकली. मी याचे जुने सुद्धा व्हिडिओ करून ठेवले होते त्या रस्त्याचे, कारण जेव्हा मला कळालं की आता ही झाडं नसणार आहेत तर त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला मी. आता हे जे गाव आहे हे मुलगी नाळ,
तिथून गडिंग्लज 4-5 किलोमीटर, 4 किलोमीटर 5 किलोमीटर पण नसेल बहुतेक, जवळच आहे 3-4 किलोमीटर. श्वान प्रेमी आता आपण चन्नकुपी फाट्यामध्ये पोहोचतोय. इथून जर तुम्ही उजवीकडे गेला तर तुम्हाला सामनगड पाहायला भेटतो. त्यासोबत गुड्डाई मंदिर, जे थेट पाकिस्तानाशी संबंधित असलेलं मंदिर जे गुड्डाई आहे ते सुद्धा गडिंग्लजच्या इथं आहे आणि ते सुद्धा तुम्ही इथून जाऊन पाहू शकताय. तर पुढचा जर का तुम्ही उजवीकडे घेतलात तर तुम्ही तिकडे पोहोचू शकताय. इथं बडगावमध्येच हा आहे तो टर्न. फक्त तुम्ही या बाजूला वळायचं इथे आणि तुम्हाला सामनगड सोबतच समोर पाहतोय बघा, दिसतोय तुम्हाला, तर तो आहे गुड्डाईचा मंदिर. ओ शिट, तर ते होतं गुड्डाईचं मंदिर आणि हे आहे भडगाव. ही गावं इतकी एकामेकाशी जोडलेली आहेत की कोणतं गाव कुठलं घर कुठल्या गावचं आहे ते सुद्धा कळत नाही. एकदम कनेक्टेड पूर्ण. आपल्या कोल्हापूर भागामध्ये सतत जास्त पाऊस पडत राहतोच. तर दरवर्षी ज्या नदीवर पाणी येतं ती आता आहे समोर हिरण्यकेशी नदी. आणि आनंदाची बातमी अशी आहे की इथून पुढं त्या नदीवरती पाणी येण्याची शक्यता ऑलमोस्ट संपलेली आहे. कारण बऱ्याच वर्षांनंतर जो म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी जो पूल बांधला होता, एक 50-60 वर्षापूर्वी, तर तो पूल आता पाडून दुसरा बांधतात आहेत आणि हे पूर्ण एकदम जोरदार काम सुरू आहे इथं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यामुळे आता जी पोरं कॉलेजला शाळेला येत होती, ज्यावेळी पुरामुळे ज्या पोरांना सुट्ट्या मिळत नव्हत्या, म्हणजे मिळत होत्या, त्या पोरांना आता सुट्ट्या मिळणार नाहीत. ओके, तर पोरांसाठी दुःखद बातमी आहे आणि कामावर जाणाऱ्यांसाठी एकदम मजा. हे बघा किती जबरदस्त म्हणजे काम चालू आहे यांचं आता. एक नंबर. लवकरच आता पूल बांधायला सुद्धा सुरुवात करतील. आय थिंक तो आहे तो टेम्पररी आहे आणि त्याच्यावरती आता 5-6 महिने तिथून जायचं आणि त्याच्यानंतर हा पूल जो आहे तो बांधायला घेतील. त्याच्यामुळे आता तुमच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या आता कॅन्सल होणार आहेत पोरांच्या. तर चला आता गडिंग्लज मध्ये आपण पोहोचतोय. गडिंग्लज मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुमचे खड्डे स्वागत करतात अनेक वर्षांपासून. आता इथून कधी खड्डे मुक्त होते गडिंग्लज ते सुद्धा पाहायला पाहिजे आपल्याला. नुसतं खड्डे चुकवायला फक्त टॅलेंट पाहिजे इथं. खड्डे पण आता मागच्या महिन्यातच ह्या पद्धतीने मुजवलेत की ते मिक्सरचं जे कालवायचं एक हे असतं ना, काय म्हणतो मिक्सर असतं, तर त्या मिक्सरमध्ये त्यांनी घातले ते सिमेंट काढून ठेवले आणि अशी म्हणजे रनिंग मध्ये असताना ट्रॅफिक चालू असताना ते खड्ड्यांमध्ये वतून असं लेवल करत चाललेत आणि परत त्याच्यातून गाडी गेली की ते सिमेंट सगळं बाहेर आणि बाहेर स्पीड ब्रेकर तयार व्हायचा. मग काय नाही, आपले म्हणजे गव्हर्नमेंटची कामं हॅट्स ऑफ सारखीच असतात, त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. पण काय म्हणायचं आता, अक्षरशः आता एवढ्या स्पीडमध्ये म्हणजे एवढ्या ट्रॅफिकमध्ये स्पीडमध्ये गाड्या असतात, त्याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये सिमेंट ओतून चाललेत आणि एवढं ट्रॅफिक चालू असताना थोडीच तो खड्डा दिसणार आहे समोरच्याला की आता सिमेंट टाकलं याच्यामध्ये. तर ते झालं, त्याच्यानं गाडी गेली, गाडी खड्ड्यात, सिमेंट बाहेर.
तर आता गडहिंग्लजमध्ये पोहोचलोय आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्या समोर आहे. प्रत्येक गडिंग्लजकरांचं जे महत्वाचं आणि जिव्हाळ्याचं ठिकाण आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. हे पहा इथं. त्याच्यानंतर इथंच आहे बालिष्ठ नाट्यशाळा समोर. इथं नाटकाचे प्रयोग वगैरे बसतात. त्याच्यानंतर इथं साईडला उजव्या साईडला तुम्हाला बस स्टँड आहे जे तुम्हाला माहितीच आहे. तर मला आता संकेश्वर रोडला जायचं आहे. कसं आहे आपलं ट्रॅफिक. आमचं गडहिंग्लज म्हणजे आमचं मिनी कोल्हापूर झालंय. ज्या गोष्टी गडहिंग्लजमध्ये अवेलेबल नाहीत अशी कुठलीच गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट गडहिंग्लजमध्ये अवेलेबल नाही असं कुठलीच ठिकाण नाही. इथं जे कोल्हापूरमध्ये तालुक्याच्या किंवा पुण्यासारख्या ठिकाणी ज्या गोष्टी अवेलेबल होतात त्या गोष्टी आता गडहिंग्लजमध्ये अवेलेबल व्हायला लागलेत. मध्यंतरी ज्यावेळी मी व्लॉगिंग बंद केलं त्यावेळी गडहिंग्लजमधून प्रमोशनचे एवढ्या ऑफर्स येत होत्या की भाई आमचं प्रमोशन करायचं आहे, करतोस काय वगैरे. पण त्यावेळी मी याच्यातून बाहेर असल्यामुळं मला काय करता आलं नाही. तर इथून पुढे पुन्हा एकदा ते सुरुवात करायचा प्रयत्न करतोच मी आता.